तरी देखील माहिती द्यायला टाळाटाळ होती म्हणजे सगळ्या गोष्टी शंकास्पद निर्माण होतात. सीओ साहेबांकडे पण आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला माहिती बोर्डावरती फॉलो करायचे असतात. तुम्ही केला, पण त्यामध्ये उमेदवारांची जे काही डॉक्युमेंट्स होते त्यामध्ये मला असं म्हणायचं की त्यामध्ये जातीचे दाखले होते किंवा पडताळणी. नमस्कार, मी मेघदीन शेख. मी गेले बरेच दिवस झालं कागलनगर परिषदेकडे माहिती अधिकार अंतर्गत आपण माहिती मागितली होती की निवडून आलेले जे पण उमेदवार असतील त्या उमेदवारांचे सर्वतीचे नाम निर्देशक पत्रिका तुम्ही आम्हाला एक सार्वजनिक माहिती असल्यामुळे ती सार्वजनिक माहिती आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या म्हणून मी त्यांच्याकडे कागलनगर परिषदेकडे मी सीओ साहेब यांच्याकडे मी माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. पण आता त्याच्यावरती काय तिने आपल्याला माहिती अधिकाराकडे माहिती काय दिल्या नाही आहे. तिच्यामध्ये आपण उमेदवारांचे त्यांचे अफिडेव्हिट जातीचे दाखले जात पडताळणी पावती सही शिक्का तुम्ही करून द्या. ज्या जातीचे दाखले आहेत ते शासन क्रमांक अनुक्रमांक शासन क्रमांक जेवढा आहे त्या हिशोबाने तुम्ही ते आम्हाला यादी तुम्ही द्या. पण आता 1 महिना होऊन गेला तरी जनमाहिती अधिकाऱ्यांना माहिती मिळाली नाही. फर्स्ट आपण सीओ साहेब पाटणकर साहेब यांच्याकडे आपण दाखल केलेला आहे. आता अपीलला त्यांनी ठेवलेला आहे, पण सर्व सार्वजनिक माहिती असल्यापैकी देखील ती सार्वजनिक माहिती अधिकार खाली सुद्धा द्यायला मग अडचण आहे. का तर जी माहिती नामनिर्देशन पत्रिका नोटीस बोर्डावरती तुम्ही तिथं सर्वसामान्य नागरिक व मतदात्याला दिसेल अशा ठिकाणी तुम्ही ते लावायचं असतं. मग अशी माहिती तुम्ही मात्र माहिती अधिकार खाली माहिती देत असताना मात्र तुम्ही पुढे मागून का बघा असं. त्यामुळे बरेच प्रश्न आमच्या मला उभं व्हायला लागतात की काय जाती चुकीच्या आहे, काय नामनिर्देशन पत्रिका सुटल्या, काय गुन्हे दाखल आहेत सरळ दाखवायला नाही, काय आपत्ती जास्त आहेत कमी दाखवल्या, नेमकं आम्ही समजायचं काय. फक्त आमची मागणी माहिती फक्त आम्हाला करू, दुसरं तर आम्हाला काही नाही. आणि या देशाचा नागरिक होण्याच्या नाते मला अधिकार आहे की मी जाणून घ्यायचा, का तर मी त्या कागदपत्र परिषदेचा एक मतदार आहे. मग माहिती देण्यास जर त्यांनी टाळाटाळ म्हणजे आता करत आहे तर या संदर्भात त्यांनी लवकरात लवकर आपल्याला माहिती पुरता नाही केली तर जे कायद्यानुसार जी गोष्टी ती आपण करू, नसेल तर मग आपल्याला न्यायाने लढावा लागला तर आपण लढावाच आपण तयार.